आस्था आणि बैलाची भावनिक मैत्री. ग्रामीण भागात माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं नेहमीच खास असतं, पण काही नाती ही नेहमीच्या चौकटींपलीकडे जाऊन समाजाला वेगळा संदेश देत असतात. अशीच एक अनोखी मैत्री सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ती म्हणजे आस्था नावाच्या 10 वर्षांच्या मुलीची आणि एका बैलाची. रायगड जिल्ह्यातील चौलमळा गावातील प्राणी आणि माणूस यांच्या नात्याची खोली अधोरेखित करणारी गोष्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आस्था ही चौलमळा गावातील सुप्रसिद्ध बैल खरेदी विक्रीचे व्यापारी अशोक पाटील उर्फ हेडवाले यांची नात आहे. गेल्या 50 वर्षांपासून अशोक पाटील हे बैलांच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात कार्यरत असून हजारो बैल त्यांच्या हातून खरेदी विक्री झाले. पण प्रत्येक बैलाशी त्यांनी केवळ व्यवहार नाही तर जिव्हाळ्याचं नातं जपलं. तो जिव्हाळा, तीच आपुलकी आणि तीच संवेदनशीलता आज त्यांच्या नातीच्या रूपाने आस्थामध्ये दिसून येते, असे अशोक पाटील यांनी सांगितले. लहान वयापासून बैलांच्या सानिध्यात वाढलेल्या आस्थासाठी बैल म्हणजे केवळ जनावर नाही तर कुटुंबातील सदस्य आहेत. ती बैलाजवळ बसते, त्यांच्याशी प्रेमाने बोलते, त्याला थोपटते, त्याची काळजी घेते. विशेष म्हणजे तो बैल ही आस्थाच्या सहवासात पूर्णपणे शांत, विश्वासाने आणि आपुलकीने वागतो. जणू काही शब्दांशिवायच दोघांमध्ये संवाद होत आहे. आस्था आणि बैलाची ही दोस्ती माणुसकी, करुणा आणि संस्कारांची जाणीव करून देते. प्राणी ही भावना ओळखतात, प्रेम समजतात आणि विश्वास ठेवतात हे नात्यातून स्पष्ट होते. अशोक पाटील यांचा 50 वर्षांचा अनुभव आणि प्राण्यांबद्दलचा जिव्हाळा आता 3ऱ्या पिढीत उतरल्याचं चित्र आस्थाच्या रूपाने दिसत आहे. ही गोष्ट केवळ एका मुलीची आणि बैलाची नाही तर ग्रामीण संस्कृतीतील माणूस प्राणी नात्याची, परंपरेची आणि संवेदनशीलतेची जिवंत उदाहरण आहे. आज ही भावनिक दोस्ती परिसरातच नव्हे तर सोशल मीडियावरही लोकांच्या मनाला स्पर्श करत आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.